10 नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 म्हणजे टीईटी होणार आहे। या टीईटी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं या ठिकाणी ही अपडेट आहे। बघा तुम्ही बघू शकता की या टीईटी साठी महाराष्ट्रातील जे आमचे भावी शिक्षक आहेत किंवा भावी शिक्षिका आमच्या भगिनी आहेत नेमके किती अर्ज आलेले आहेत, हा या अर्जामध्ये तुमचा फॉर्म हा पात्र आहे का आपला फॉर्म अपात्र झाला हे आपण या ठिकाणी सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आमच्या भावी शिक्षक बंधू आणि भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तुम्ही बघू शकता बघा सांगितलेलं आहे की 3 लाखांच्या वर उमेदवारांनी टीईटी साठी अर्जांची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। बघा आता हा अहवाल आहे टीईटी 2024च्या संदर्भात अर्ज नोंदणीचा हा अहवाल तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं 3,32,000 विद्यार्थ्यांनी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3,32,000 भावी शिक्षकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। अर्ज नोंदणी या ठिकाणी बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या नंतर अर्ज केलेले आहेत 2,92,184 या ठिकाणी भावी शिक्षकांनी। त्यासोबत ज्यांनी पैसे म्हणजे शुल्क भरलेले आहे असे आहेत 2,57,885 भावी शिक्षक आणि शिक्षिका भगिनींनी या ठिकाणी शुल्क भरलेले आहे, फीस भरलेले आहे। म्हणजे हे जे आहेत बघा 2,57,000, आता हे जे 2 लाख आहेत 57,885 हे अर्ज मात्र आता या पात्र याच्यामध्ये येणार आहेत, कारण त्यांनी अर्जही केला, फॉर्म ही भरलेला आहे व्यवस्थित आणि फीसही पेड केलेली आहे। परंतु शुल्क भरणार राहिलेले उमेदवार जे आहेत हे 34,299 विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। परंतु या ठिकाणी महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषदेनं तारीख काय वाढवून दिलेली नसल्यामुळे यांच्या आता फीस भरायच्या याच्यामध्ये बरेच विद्यार्थी राहिले असतील। पण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की 2,92,184 जे उमेदवार होते याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत, परंतु ज्यांनी शुल्क भरला अशांचेच अर्ज या ठिकाणी पात्र होणार आहेत। ज्यांची फीस बाकी असेल हे मात्र अपात्र अर्जामध्ये पडणार आहेत, ही तुम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे। परीक्षा जवळ आलेली आहे बघा, या परीक्षेसाठी आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती टीईटी 1 आणि टीईटी 2 या 2 पेपरसाठी एक सर्वसमावेशक बॅच घेऊन आलेलो आहोत, ज्याची फीस आहे फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये। 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीवर ही बॅच पूर्ण विषयामध्ये तुमचे कव्हर होणार आहेत। 150 प्रश्नांचे पूर्ण 150 गुणांचे विषय, मग सर्व जेवढे काही तुम्हाला दिलेले आहेत ते सर्व विषय आपण या बॅच मध्ये कव्हर करून घेतलेले आहेत। ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वरती जायचं आहे। याच्यामध्ये बघा तुम्हाला शिक्षक भरती, सीटीईटी, टीईटी हे फोल्डर दिसेल, टीएआयटी याच्यामध्ये तुम्हाला बॅचेस दिसतील। तुम्ही स्पेशल मानसशास्त्र घेऊ शकता, स्पेशल अंकगणित घेऊ शकता, इंग्लिश घेऊ शकता, मराठी घेऊ शकता, सामाजिक शास्त्र घेऊ शकता, अंक विज्ञान घेऊ शकता, तुम्हाला जे घ्यायचे ते स्पेशल तुम्ही घेऊ शकता। बॅच परचेस केली की तुम्हाला असं माय कोर्स मध्ये या ठिकाणी बॅच दिसणार आहेत, हे तुम्ही बघू शकता। ओके, नंतर तुम्हाला आता अशी प्रकारे तुम्ही बॅच जर परचेस केली, आता ही रेल्वेची बॅच आहे, मग तुम्हाला कंटेंट मध्ये तुम्हाला कंटेंट दिसेल। पण तुमची जी बॅच आहे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला टीईटी ची बॅच इथं बघायची आहे। तुम्ही बॅच घेतल्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल टीईटी 1 आणि टीईटी 2 साठी जबरदस्त अशी टेस्ट सिरीज आहे। फक्त 99 रुपयामध्ये पेपर 1 आणि 99 रुपयामध्ये पेपर 2 असे पेपर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण विश्लेषणासहित या ठिकाणी हे पेपर मिळणार आहेत। नक्कीच हे पेपर घ्या। जर कोणाला रेल्वेची तयारी करत असेल कोणी तर रेल्वेसाठी बघा आपल्याकडे सीटीईटी रेल्वेसाठी सीबीटी 1 सीबीटी 2 साठी सुद्धा आपल्याकडे रेल्वे एनटीपीसी भरतीची ही टेस्ट सिरीज आहे। फक्त 50 रुपयामध्ये तुम्ही बॅचेस घेऊ शकता। रेल्वेच्या 499 रुपयामध्ये, त्याच्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका 799 रुपयामध्ये रेकॉर्डेड बॅच आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आहे ही सर्वसमावेशक बॅच। ओके, तुम्हाला जी लागेल पोलीस भरती पासून न्यायालय भरती सर्व ह्या बॅचेस तुम्ही घेऊ शकता। नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टीईटी संदर्भातल्या लेक्चरचा नक्कीच या चॅनलवरती लाभ घ्या। थँक्यू, धन्यवाद।